आता केवळ परके नाही आपल्यांपासूनही आहे भीती. काका मामा मौसा जीजा सारी जेव्हा संपली नाती. अहो वय तिचे काहीही असो, वय तिचे काहीही असो, बाई असणे पुरेसे आहे. ज्या त्या नजरेत वासना जिव्हाळा जरा उरला आहे. मग ओ जिव्हाळा जेव्हा नाही उरला कशी राहावी नाती ताजी. हे तर होणे अटळच होते घरात उरली नाही आजी. मी स्वतः याचा आढावा घेतला. 80% वर आकडा आहे. मुली घरातल्या घरात सफर होतात, कधी शेजाऱ्यांकडून होतात, कधी कामवाल्या बाईकडून होतात किंवा आणखी कुठून कळतच नाही बिचारीला. टीनेजमध्ये येता येतं तिला कळतो, मग समजत जातो. मग तिला वाटतं आता आईला सांगू का नको. आई पाठीत एक धपाटा घालेल आणि म्हणेल तेव्हा काय झालं होतं. माझी अशी टीनेजमध्ये येणारी माझी लेक आतल्या आत अनुत्तरित होत जाते. पण साऱ्या समाजाला मात्र प्रश्न विचारते की त्या फुलपाखरी वळणावर असे लुटेरे उभे असताना तुम्ही सांगा कशी सुरक्षित राहील लेक या काट्यांवरून चालताना. नमस्कार. RMW प्रस्तुत जस्ट टॉक या सिरीज अंतर्गत मी स्वामिनी या कार्यक्रमात मी स्मिता खनगई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज दिनांक 26 फेब्रुवारी अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. RMWच्या वतीनं आपण सगळे पहिले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरणी नतमस्तक होऊया. उद्या 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रजांची जयंती आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करतो. त्यानिमित्तानं सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या मालिकेमध्ये आज आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत मराठी विश्वात सहजच रममाण होणाऱ्या, तसंच काव्य असो, कथा असो, लघुनिबंध असो या क्षेत्रांशी अगदी जवळीक करणाऱ्या या साहित्यिका आहेत विजया मारोतकर. नमस्कार विजयाताई. नमस्कार. एकूण 33 पुस्तकं विजयाताईंच्या नावावर आहेत. त्यामध्ये 7 तर काव्यसंग्रहच आहेत. विजयाताईंच्या काव्यसंग्रहाला हात लावला की पूर्ण काव्यसंग्रह वाचून झाल्याशिवाय तो काही ठेवला जात नाही. साहित्य या व्यतिरिक्त समाजाबद्दल सुद्धा आपण आपल्याकडून काहीतरी परतफेड केली पाहिजे या जाणीवेतून त्यांनी तरुण मुलींना संदेश देण्याचं काम सुरू केलं. पोरी जरा जपून या कार्यक्रमातून. आज या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग झालेले आहेत. विजयाताई, या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर येऊन गेलेत, पण मराठी कवयित्री म्हणून प्रथमतः आपणच इथे आले आहेत. मला सांगा, कविता हा प्रांत आपण कसा काय निवडला? खरं त्याचं काय आहे ना स्मिताताई, आज मराठी राजभाषा दिन. सर्वप्रथम मी पण कविवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन करते आणि साऱ्याच कळ्यांना हक्क आहे जन्मसिद्ध फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. हे आमच्या लेकीबाईंच्या प्रती आमच्या पाठीशी आधार शब्द देणारे कविवर्य कुसुमाग्रज खरंच या अशा शब्दांनीच आम्ही या वाटेवरती वाटचाल करत आहोत. मला आठवतं की 6व्या वर्गामध्ये असताना शाळेत पहिल्यांदा गेलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आम्हाला गडकरी बाई शिकवायच्या. आपण बाई म्हणायचो ना त्यावेळेला. हां, तर त्या म्हटल्या की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामांच्या घरी गेला असाल ना सगळ्या, मग आता ते लिहून काढा. आता मामाच नाही, मामाचं गावही नाही, तर लिहिणार तरी काय ना. बेल झाली, आनंद झाला की चला सुटलो. पण बाई म्हटले नाही, हे उद्या सगळ्यांनी येताना लिहून आणायचं. तुला सांगते ना स्मिता, मी जे काही लिहून नेलं बाईंना दाखवलं. बाई म्हटलं अगं विजया, ही तर कविता आहे. आणि ती कविता काल्पनिक, म्हणजे काल्पनिक मामा, काल्पनिक मामाचं गाव, मामा घ्यायला आला, मग बैलगाडीत बसून घनदाट जंगलातून गेलो, आम्ही सगळी भाचे कंपनी मस्ती करत होतो. म्हणजे असं काय काय मी लिहिलेलं मला नाही आठवत. बाईंना जेव्हा दाखवलं तेव्हा बाई म्हटलं अगं विजया, ही कविता आहे. त्याच्यानंतर त्या म्हणून मला माझ्या वर्गाच्या हस्तलिखिताचं संपादक पद आलं. असंच ते होत गेलं. मग शाळेमधल्या जयंत्या असो, पुण्यतिथ्या असो, त्यामध्ये भाषणं द्यायचे किंवा मग ते संकलन करायचं, मोठमोठ्या लोकांच्या कविता वाचायच्या, भाषणामध्ये वापरायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी आई जी होती, आमच्या आईला लेखनाची वाचना. वडील सैनिक, माझे वडील आयुष्यभर म्हणजे 62 आणि 65च्या दोन्ही युद्धामध्ये राहिलेले. पण तिनं आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. घरी श्रीमंती नव्हती पैशांची, पण पुस्तकांच्या पेट्या मात्र भरलेल्या असायच्या. वाचनाचे संस्कार तिथनं आले. तिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही सांगितले, तर लोकमान्य टिळकही सांगितले. असं सगळे संस्कार देणारी आई आल्यामुळे असेल आम्ही पण कधी कधी लिहत गेलो. भाषणांमध्ये नंबर येत गेले, परिसंवादामध्ये येत गेले, निबंधांना मिळत गेले. लग्न झालं. लग्नानंतरही संसार नोकरी यात गुरफटल्या गेलं. 2000च्या सुमारास आयुष्यामध्ये एक घटना अशी घडली. माझ्यापेक्षा एक 9-10 वर्षांनी माझी लहान बहीण आहे. तिच्या आयुष्यात की लग्नानंतर अचानक 4 वर्षांनी एक प्रसंग, दुःखद प्रसंग, असं म्हणतात की काव्यवेदनेतून
महाकाव्य वेदनेतून निर्माण झालं होतं निर्माण त्याला होतं. तरच ते येतं. जावयांना एका दुर्धर आजाराने ग्रासलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य आता 2.5 महिन्यांचं आहे, त्या डॉक्टरांनी सांगितलं. आणि मग आम्ही बाहेर पडलो. त्यावेळेला माझी खरी कविता जन्माला आली. म्हणजे ती कविता मला वाटते व्यथा नावाची, एक कडवं मी सांगायचं असेल अगदी सांगायचं. अगदी हा. की एक दिवस व्यथेने अचानक दारावर थाप दिली, अंध्यानी मनी नसताना तिला घरात आप दिली. पाहुणे म्हणून आलेली व्यथा विसावली घरात, आणि कायमच राहण्याचा विचार करू लागली मनात. तिला घालवण्याचे म्हणजे त्या व्यथेला व्यथेला. दिसत होतं आता बहिणीचं आयुष्य पुढे कसं असेल, ती व्यथा आहे. तिला घालवण्याचे प्रयास सारे व्यर्थ ठरले आणि तिच्यासोबत जगणे हेच मग प्रारब्ध ठरले. खरंच. आणि ते घडलं. मग तिला बघून इतकी सुंदर गुलाबाच्या फुलासारखी आपली इतकी हुशार देखणी बहीण इतकं मोठं आयुष्य कसं काढेल, मग तिला बघून मला कविता यायला लागल्या. परंतु त्या दुःखातनं बाहेर यायला पाहिजे ना. मग तिच्याच करता कविता लिहिता लिहिता पहाट तुझीच असेल ही कविता लिहिली, आशादायी कविता लिहायला लागले. हो, हो, हो. आणि मग समाजातली दुःख दिसायला लागली, समाजातल्या प्रश्नांवरती. आणि मग माझा पहिला स्वल्पविराम काव्यसंग्रह आला. काव्यसंग्रह निर्माण झाला. हे मोठ्यांचे आशीर्वाद आहे खरंच आहे, जे मला माझ्या नावापुढे स्वल्पविराम लागतात आहे. आणि ही 2021 म्हणजे 21 वर्षांचा काळ, आणि मी म्हणजे मागच्याच वर्षी 20 पर्यंतचा काळ, की 33 पुस्तकं स्वप्नवत लिहत गेले, लेखनाच्या वाटेवर थांबली नाही. आणि विजयताई, पुढचा माझा प्रश्न असा आहे की कवितेच्या प्रांतात छान मुसाफिरी केल्यानंतर तुम्ही कथांकडे वळलात. अगदी छोट्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत. हे कसं काय आलं? स्मिता, की मी कविता लिहिता लिहिता त्याच वेळेला मी कथा पण लिहायला लागले, बरं. लेख पण. म्हणजे जेव्हा काव्यसंग्रह काढायचा विचार पुढ्यात आला ना, त्यावेळेला माझी एका कथासंग्रहाची पण पूर्ण तयारी झाली होती. अच्छा. परंतु सांगणाऱ्यांनी सांगितलं की जर काव्यसंग्रह पहिले काढला नाही तर ते कोणी तुम्ही पुन्हाहून काढणार नाही, कारण गद्यलेखनाच्या दिशेने जाणारा जो लेखक असतो तो पद्याकडे मग सहसा वळत नाही. काढायचं असेल तर काव्यसंग्रह पहिल्यांदा काढा. आणि म्हणून स्वल्पविराम प्रथम आला आणि नंतर मग लागलीच सार्थक हा माझा कथासंग्रहाला. मला वृत्तपत्रांनी खऱ्या अर्थानं मोठं केलं. तरुण भारताचा खूप मोठा वाटा आहे मला मोठं करण्यामध्ये, कारण तरुण भारतमध्ये माझे सातत्याने आलेले लेख, कविता आणि कथा ह्यांना मला मिळालेला एक सुज्ञ, विद्वान आणि मनापासूनचा ज्याला आवड आहे वाचनाची असा वाचक वर्ग मला मिळत गेला. त्याच्यामुळे मी लिहत राहिली. पुण्यनगरीमध्ये असलेलं मंथन सदर, सकाळमध्ये चाललेलं सदाफुली सदर, त्याच्यानं असे सदर माझे देशोन्नतीमध्ये काही असेही काही तसेही, आणि नंतर काव्यकुंचला, तर यांची पुस्तकं येत गेली आणि मग मी लिहत राहिली. आणि लहान मुलांसाठी जर तू म्हटलं तर साहित्य प्रसार केंद्राच्या माध्यमातून एक शाळांमध्ये जाऊन तुम्ही कथा सांगायचा उपक्रम होता त्यांचा, है ना, बाबांनी चालवलेला त्यांच्या. तर त्या अंतर्गत मी होते त्या उपक्रमात. आणि शाळांमध्ये जेव्हा उपक्रमांतर्गत कथा सांगायची, मग दुसऱ्यांची किंवा राजा राणीची किंवा पंचतंत्रांची नाही सांगायची, आपण स्वतः लिहिलेली सांगायची. म्हणून मी माझ्या कथा कशा आहेत, माझी एक कथा मी मुलांना ऐकवली की मला माहिती आहे की ही कथा ऐकल्यानंतर एकही विद्यार्थी आयुष्यभर कॉपी करणार नाही, अशी कथा. छान संदेश देणाऱ्या कथा होत्या. आता युनिफॉर्म आलं, युनिफॉर्मचं महत्व. श्रीमंताची मित्र आपल्या बाजूला बसलाय की गरीबाची मैत्रीण कळत नाही युनिफॉर्ममुळे, असे विषय घेतलेले आहे. एक कथा अशी आहे की ती ऐकल्यानंतर मला नाही वाटत आजचा कोणताही विद्यार्थी आपल्या आईला कधीतरी वृद्धाश्रमात धाडेल. तर असे विषय घेतले आणि ते आवडले, पण पुढे गेले. काहीतरी लिहायचं बा, कथा लिहायची म्हणून लिहायची नाही, मेसेज गेलाच पाहिजे आणि त्याचं आउटपुटही आलंच पाहिजे. हा काय माहिती अट्टहास, आणि मला आलेला आहे. म्हणजे मला त्याचं समाधान आहे. बघा, हो हो, मला तुमच्या एका प्रयोगाबद्दल आता आवर्जून बोलायचं आहे विजयताई, की पोरी जरा जपून हा जो तुमचा गाजलेला एक कार्यक्रम आहे, प्रायोगिक तत्वावरती तुम्ही आता तो सादरही करता, तर ही कल्पना कशी काय आली तुमच्या डोक्यात? स्मिताताई, त्याचं असं झालं ना की आता आपण म्हणजे मी एक बाई आहे, एक आई आहे आणि नंतर शिक्षिका पण आहे. आणि मला मुली खूप आवडतात, पण मला स्वतःची मुलगी नाही, याचं एक दुःख राहिलं आयुष्यात. परंतु सिनियर आणि ज्युनियर कॉलेजच्या मुलींमध्ये जेव्हा वावरत राहिले त्यावेळेला त्या मुली आपल्या वाटायला लागल्या. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हा एक मोबाईल नावाचा खुळखुळा आपल्या हातामध्ये आला. या युवा पिढीवर त्याचे इतके गंभीर परिणाम होताना, तुम्ही पण एक शिक्षिका आहे, मी पण आहे, आपण समाजामध्ये याचं वातावरण बघतो, आपण कळवळून जातो. आपल्या 2-4 विद्यार्थ्यांच्या घटना लक्षात आल्यानंतर त्यांना काहीतरी सांगतो, परंतु ज्या वेळेला घटना पुढ्यात येते त्यावेळेला हळहळून जातो की अरे आपण काहीच करू शकत नाही. माझ्याही बाबतीत असंच एक घटना घडली. त्या घटनेमुळेच मी कदाचित मला आदेश झाला, संकेत झाला नियतीचा की विजया चला आता हे काम करा. घटना अशी घडली की माझी 11व्या वर्गात शिकणारी जी मुलगी शीतल नावाची, आम्ही 11व्या वर्गात पिकनिकला गेलो होतो. आणि नेहमी फुलपाखरासारखी भिरभिरणारी, चिवताईसारखी चिव करणाऱ्या अशा काही विद्यार्थिनी आपल्याला खूप आवडतात, अभ्यासातही हुशार.
मग ती जेव्हा 12वीत आली त्यावेळेला मी पाहिलं की मागच्या बेंचवर बसते, माझा अकाउंट विषय शिकवण्याचा. मी पाहायचं की शीतल लहान लहान चुका करते, छोटी छोटी गणितं चुकवून आणते आणि वर्गात ती मागे बसलेली असते, तिचं लक्षच नसतं. अच्छा. एक दिवस मी मुलींना विचारलं आजूबाजूच्या, हिला झालं काय, काहीतरी झालंय, बदल झाला. हां. एक दिवस सगळ्या मुली गेल्या, तिला थांबवलं. त्यावेळेला तिने जे सांगितलं ते खूप म्हणजे आजच्या काळाचं जे भयंकर घडलेलं मला चित्र. अंदाज आलेला, सांगतच नव्हती. बरं. 15-20 मिनिटं तिच्या मागे गेले. तिला म्हटलं बघ आता कॉलेजमध्ये कोणीच नाही, तू आणि मी आहे, चपराशी तिकडे उभा आहे, आपली वाट बघत आहे, बाहेर निघाले. काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. मग म्हटलं तो कोण आहे, मला नाव सांग त्याचं. अच्छा. सरळ प्रश्न विचारल्यानंतर हां, हां. म्हटली मॅडम तुम्हाला कसं माहीत. मला काही माहिती नव्हतं. मी सरळ माझा बाण टाकला आणि लागला. मग तिने ती स्टोरी तिची सांगितली. ती स्टोरी म्हणजे आज मोबाईलमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या पोरीबाळींची स्टोरी, वेगळं काहीच नाही. ती बिचारी रडली. मला फार वाईट वाटलं. म्हणजे शीतल सारख्या कितीतरी मुली आज अडकलेल्या आहे. अगदी. आता ही पोट्टी म्हणते मी आत्महत्या करतो, कसं करायचं, कसं सांभाळायचं हिला. आणि मग मी विचार केला आणि मग एक दिवस 3-4 दिवसात तिच्या घरी गेली. तिच्या आईला म्हटलं मला काहीच ऐकायचं नाही, मला सगळी स्टोरी माहिती आहे, मी फक्त शीतलला घेऊन जायला आलेली आहे, माझी आवडती विद्यार्थी आहे, मला मुलगी नाही आहे, ह्या शीतलला तुमच्या दारात परत आणणार नाही. मग त्या म्हटल्या की ठीक आहे, नाही आता काही असं ऐकायला मिळणार नाही. मला सगळे कमिटमेंट केले त्यांनी. मी आले तिथनं परत. मी पाहायची शीतलकडे, मला वाटायचं सर्व ठीक आहे, कधी वाटायचं 5व्या दिवशी नाही कुठेतरी ही नर्वस झाली आहे. असं करता करताना स्मिता माझ्या शीतलनी 14व्या दिवशी सुसाईड केलं. अरे. हां. ती गेली त्या दिवशी मी अख्खी रात्रभर रडली, पळून निघाली. म्हटलं अरे विजया तू काहीच नाही करू शकत, ह्या कथा आणि कविता हे काय आहे, हे जर आपल्या नुसतं आपल्या स्वांत सुखाय असेल तर याचा काही उपयोग नाही. आणि कदाचित माझ्यात ती शीतल शिरली असावी. त्या रात्री मी एक 40-42 कडव्यांची कविता लिहिली, कथात्मक कविता. त्याच्यामध्ये तीच उभी आहे, ती म्हणते, ती स्टोरी आहे त्याच्यात. आजकाल मुलींच्या बाबतीत जे घडतं स्टार्ट टू एंडमध्ये. आणि मग ती म्हणते की माझ्या बाबतीत जे काही घडलं माझ्या सख्यांनो, तुमच्या बाबतीत घडू देऊ नका. मग तुझ्यासारख्या माझ्या एक मैत्रिणी डॉक्टर वीणा राऊत, तिला सांगितलं. ती मला म्हटली विजय हे माझ्यासारख्या आणि अन्य मैत्रिणींना सांगण्यापेक्षा आपण याचा कार्यक्रम करूया. तोपर्यंत मी जायची बोलायला अशा विषयावर, पण याला विशिष्ट दिशा नव्हती. वीणा राऊतची अशी माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याला नाव दिलं पोरी जरा जपून. आणि मग 3 मुद्दे आहेत. एक मोबाईल वापरायचा आहे तुला, पण जपून वापरायचं आहे. मग कपडे घालण्याच्या ज्या पद्धती आहे, अश्लीलतेचा आगडोम उसळलेला आहे, तेही कारण आहे तुमच्यावर आज आक्रमण होतात आहे. आणि मोठी मुलगी, इकडे लग्न झालं की इकडे मुलगी परत होते, घटस्फोटांचं प्रमाण इतकं वाढल्याची कारण काय. अर्थात तिचाही ऐकायला पाहिजे आपण, सगळ्या वेळेला तीच रॉंग असेल असं नाही, परंतु 80% आज आपण स्त्रिया किंवा मुलगी महिला आपलं घर सांभाळू शकतो. का होता ते, तुझ्या आईनं घेतला का घटस्फोट, आजीनं घेतला का, मग तुला का बरं तू सांभाळू शकत नाही. म्हणून तिसरा मुद्दा असा त्या मुलीला, अशा या 3ही पोरींना मला तेच सांगायचं असतं, पोरी जरा जपून. वा वा. आजचा हा कार्यक्रम मला वैशिष्ट्यपूर्ण याचसाठी वाटतो. मराठी भाषा दिवस तर आहेच, सावरकरांची पुण्यतिथी होऊन गेलेली आहे आणि येणारी जी जनरेशन आहे, जी पिढी आहे, तिला आपल्याला चांगलं घडवायचं आहे. विजयताई, आज RMWच्या वतीनं मी स्वामिनी या कार्यक्रमामध्ये आपण येऊन खरोखरच आपण स्वतः स्वामिनी होऊ शकतो आणि या जगामध्ये अगदी आनंदानं फुलपाखरासारखं वावरू शकतो, हे तुम्ही तुमच्या मुलाखतीतून आम्हाला जाणवून दिलेलं आहे. मी RMWच्या पूर्ण टीमच्या वतीनं आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मी स्वामिनीचा आजचा हा कार्यक्रम तुम्हाला निश्चितच आवडला असेल तर मग लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका RMWचं आमचं चॅनल.